आता आपण मराठ्याच्या सत्तेचा विस्तार, कोणता? मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार या धड्याच्या पुढच्या विभागात आता आपण प्रवेश करत आहोत. चला तर आपण बघत आहोत आपल्या बाजीरावानं काय काय केलंय. पहिला बाजीराव, ज्याला शाहू महाराजांनी पेशवेपद दिलेलं आहे त्याने. तर बाजीरावानं बादशहाकडे माळव्याच्या सुभेदारीची मागणी केली आणि त्यानं ही मागणी अमान्य केली. म्हणून मग बाजीराव यानं मार्च 1737 मध्ये दिल्लीवर स्वारी करण्याच्या उद्देशाने तो दिल्लीच्या सीमेवर जाऊन धडकला, तिथे गेला. पुढे बघूया भोपाळची लढाई. आता या बाजीरावानं जी स्वारी केली, हल्ला केला, त्याच्यामुळे बादशाह अस्वस्थ झाला. मग त्यानं काय केलं तर निजामाला दिल्लीच्या रक्षणासाठी बोलावून घेतलं. आता हा प्रचंड फौजेनिशी हा निजाम बादशाह विरुद्ध चालून गेला. बाजीरावानं भोपाळ येथे त्याचा पराभव करून टाकला. निजामाने मराठ्यांना माळव्याच्या सुभेदाराची सनद बादशाहकडून मिळवून देण्याचं मान्य केलं. बघा कशी फजिती झाली या निजामाची. हा निजाम कुणाला मदत करायला चालला होता? बादशाहला. आणि त्याच्यामध्ये बाजीरावाने त्यालाच पराभव करून त्याच्याकडूनच वधवून घेतलं की तूच मला त्याच्याकडून हे मिळवून दे व्यवस्थित, सुभेदाराची सनद. आता पुढे पोर्तुगीजांचा पराभव. आता जे कोकण किनारपट्टीवरचं वसई आणि ठाणे हे भाग जे होते ते सगळे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते आणि पोर्तुगीज सत्ताधीश हे प्रजेवर अतिशय जुलूम करत. मग बाजीरावानं काय केलं, आपला भाऊ चिमाजी आप्पा यास त्याचं पारिपत्य करण्यासाठी पाठवलं. त्यानं काय केलं, ठाणे आणि आसपासचा सगळा प्रदेश जिंकून घेतला. चिमाजी आप्पा अतिशय हुशार. जर तुम्ही वसईला गेलात तर वसईचा किल्ला आहे, त्याच्यामध्ये चिमाजी आप्पाचं खूप मोठं हे प्रतिकृती आहे. आणि विशेषतः वसईमध्ये जर तुम्ही वसई किल्ल्यात गेलात आतमध्ये समुद्राच्या किनाऱ्याच्या बाजूलाच किल्ला आहे, तर त्याच्यामध्ये संपूर्णपणे तो किल्ला जिंकून घेतला होता आपल्या या चिमाजी आप्पांनीच. तर मग पुढे जाऊया. त्याच्यानंतर मग 1739 मध्ये त्याने वसईच्या किल्ल्याला वेढा घातला. तो किल्ला अतिशय मजबूत होता आणि पोर्तुगीजांच्या जवळ काय होत्या, प्रभावी तोफा. तरी सुद्धा चिमाजी आप्पानं चिकाटीनं वेढा घालून तो त्या पोर्तुगीजांना त्यांनी शरण येण्यास भाग पाडले. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की चिमाजी आप्पा अतिशय पराक्रमी आणि अतिशय हुशार असे होते आणि त्याचप्रमाणे मग त्यांनी त्या पोर्तुगीजांचा खात्मा केला. त्यामुळं मग हा वसईचा किल्ला आणि पोर्तुगीजांचा बराचसा मुलूक हा मराठ्यांच्या ताब्यात आला. आता पुढे काय झालं तर बाजीरावाचा मृत्यू. इराणचा बादशाह नादिरशाह याने भारतावर स्वारी केली. तेव्हा बाजीराव शाहू महाराजांच्या आज्ञेनं मोठी फौज घेऊन उत्तरेला निघाला. तो बऱ्हाणपूरला पोचला तोपर्यंत नादिरशाह दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून मायदेशी परत गेला होता. आणि मग एप्रिल 1740 मध्ये नर्मदा काठी रावेरखेडी येथे बाजीरावाचा मृत्यू झाला. बाजीराव हा एक उत्तम सेनानी होता. आपल्या पराक्रमानं त्यानं उत्तर भारतामध्ये मराठ्यांचं संपूर्णपणे वर्चस्व असं प्रस्थापित केलं होतं. त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल भारतीय पातळीवर एक प्रबळ अशी सत्ता म्हणून स्थान मिळवून दिलं. त्याच्याच काळामध्ये मग शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ही घराणी पुढे आली. आपण आपल्या या शूर सेनानीचं चित्र इथं बघत आहोत. पहिला बाजीराव. चला तर पुढे जाऊया. आपण काय शिकलो या विभागामध्ये? आपण एका शब्दात उत्तरे लिहा या अंतर्गत काही प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत ते सोडवायचे आणि लिहिते व्हा. त्याच्यामध्ये कान्होजी आंग्रे, पालखेडची लढाई, बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव ह्यांना सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या विभागाच्या मध्ये प्रवेश करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा इतका चांगला आणि सुंदर असा उपक्रम आपल्याला आस विद्यालयाने दिलेला आहे.
आणि ह्या उपक्रमाद्वारे आणि पाठ्यपुस्तकाच्या मदतीनं आपण हे जे उपक्रम पार पाडतोय ते अतिशय अशा अनुभवी आणि तज्ज्ञ अशा संपूर्ण अनुभवी शिक्षकांकडून हे आपण मिळवतोय. आणि आम्हा सगळ्या शिक्षक आम्ही आस विद्यालयाचे आभार मानतो आणि तुम्हाला हे सगळं शिक्षण देण्यासाठी आम्हाला त्यांनी सज्ज केलेलं आहे. बरोबर? आता इतिहास माझा विषय आहे. ह्याच्यामध्ये कशी लढाई आहे, पराक्रम आहे, काही ठिकाणी हार पण आहे विद्यार्थी मित्रांनो. पण आपण फक्त पराक्रमच बघायचा, की आपल्याला चांगलं काय काय ह्याच्यामधून शिकायला भेटते. आणि अर्थात ते तुम्ही शिकत आहात. म्हणून मी तुमचे सुद्धा ह्याच्यामध्ये खूप गुणगान गाईन. आणि अर्थात आपल्या आस विद्यालयाचे मी आभार मानेन. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.